तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री चॅनलवर स्वागत आहे. आपण स्टेरिओ केमिस्ट्री बघतोय की 6 अदर दॅन 6 नंबर रिंग बघतोय. ओके, याच्यावर फक्त क्वेश्चन आन्सर बघतोय. आता तुम्ही मागच्या टॉपिकमध्ये मोस्ट ऑफ करून सगळेच आपण क्वेश्चन बघितले आहेत. मागच्या याच्यामध्ये कुठला बघितला तर आपण कन्फर्मेशन बघितले होते आणि जस्ट डायफिनिक ॲसिडचे डिफरंट स्ट्रक्चरमध्ये कसं का स्टेरिओ केमिस्ट्री कशी होते तेही पाहिले आपण. ओके, आता आपण स्टार्ट करूया. पुढचा क्वेश्चन तुम्हाला कसा विचारला जाऊ शकतो. Draw the structure of cis antitrans and trans antitrans per hydrodiaphinic acid which is expected to have the high melting point. कुठला सांगितलं आहे, सिस अँटीट्रान्स सांगितलं आणि कुठला सांगितलं आहे, ट्रान्स अँटीट्रान्स सांगितलं आहे. ह्या दोघांचं काय सांगितलं आहे, एक्सपेक्ट टू हॅव द हाय मेल्टिंग पॉईंट. तर ते कसं होते ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. ओके, तर तुम्ही आन्सरमध्ये सिम्पल काय करणार, तुम्ही पर हायड्रोडायफिनिकच्या ॲसिडचं स्ट्रक्चर तुम्हाला सर्वांना माहिती की CO2 टाईप ऑफ ग्रुप अटॅच. ठीक आहे, एकदा तुम्हाला काय करायचं आहे, सिस अँटी ट्रान्स करायचं आहे आणि ट्रान्स अँटी ट्रान्स करायचं आहे. दोघांमध्ये डिफरंट आहे. तुम्हाला इथं सिमिलर वाटतील स्ट्रक्चर, बट त्यांच्या स्टेरिओ केमिस्ट्री हे बघा खाली राईट डाऊन केलं आहे. स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये डिफरंट आहे बघा. हा एकदा इक्विटोरियलला येतो, एकदा एक्सियलला येतो आणि एकदा एक्सियल येतो, एकदा इक्विटोरियलला येतो. आता दोघांमध्ये काय डिफरन्स होतो आहे, मग म्हणून ते मेल्टिंग पॉईंटवर पण त्याचा अफेक्ट जाणवतो आहे. ठीक आहे, आता तुम्ही आन्सरमध्ये कसं लिहिणार आहे, आता याची बघा एनर्जी किती दिली आहे की तुम्हाला इथं किती इंट्रॅक्शन अडत आहे, 4 इंट्रॅक्शन अडत आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की 1 ब्युटेन ब्रॉचची इंट्रॅक्शन किती आहे, 0.9 आहे. म्हणजे 0.94 किती झाला, 3.6 किलो कॅलरी पर मोल झाला. बरोबर की नाही, हे तुम्ही इथे राईट डाऊन केलं आहे. कुठली आहे, सिस अँटी ट्रान्स आहे. आता तुम्ही ट्रान्स अँटी ट्रान्समध्ये पण काय करणार आहे, त्याच्या अनुसार राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे, आता ट्रान्स अँटी ट्रान्समध्ये इंट्रॅक्शन कसं आहे, 2 इक्विटोरियलला आहे, 2 इक्विटोरियलला COH ग्रुप आहे. ठीक आहे, नंतर काय सांगितलं त्याने की ते एनर्जी करस्पॉन्ड टू द 1 एनर्जी करस्पॉन्ड किती होते, 0.9 किलो कॅलरी पर मोल होते. ठीक आहे, एक इंट्रॅक्शन आहे दस फ्रॉम द स्टेरिओ आयसोमर. आणि तुम्ही आता सिस अँटी ट्रान्सचं करणार आहे. काय सांगितलं यांनी की हॅव्हिंग द एनर्जी किती येते, 3.6 किलो कॅलरी पर मोल येते. दॅट द ट्रान्स अँटी ट्रान्स हॅव्हिंग एनर्जी द 0.9 किलो कॅलरी. तेच पुन्हा राईट डाऊन केलं आहे की तुम्ही याच्यामध्ये किती येते दोघांमध्ये राईट डाऊन केलं आहे. आणि काय म्हटलं आहे की द ॲसिड cis antitrans is less stable than the trans antitrans if the acid is more stable. It is the melting point is higher stereo structure. cis antitrans having the melting point किती आहे, 2.06. दोघांची स्टॅबिलिटी मोर स्टॅबिलिटी कशी दिली आहे, राईट डाऊन करून दिली. ही जास्त येते ना तुमच्याली. तुम्हाला बघा, तुम्हाला आधी काय करायचं आहे, सिम्पल दोघांचं इंट्रॅक्शनच राईट डाऊन करायचं आहे आणि फक्त थेरी लिहायची की तुम्हाला दोघांमध्ये काय डिफरन्स आढळतं, किती याच्यामध्ये तुम्हाला इंट्रॅक्शन वगैरे किती कसं बघायला मिळालं. तुम्ही बघितले इथं 4 आढळतं, इथं 1 आढळतं. ठीक आहे, एवढंच लिहायचं आहे आन्सरमध्ये, बाकी काय काम हे करायचं आहे. तुम्हाला जसा क्वेश्चन विचारला गेला आहे तसा राईट डाऊन करा. तुम्हाला इथं डिफरंटली देऊ शकतात, सिस अँटी ट्रान्सच्या ऐवजी दुसरा देऊ शकतो की सिस सिन ट्रान्स काढा. वॉटेवर जे काय दिले असतील तुम्हाला स्ट्रक्चर फक्त राईट डाऊन लक्षात ठेवा. त्यांचे मेल्टिंग पॉईंट कंपल्सरी लक्षात ठेवा. म्हणजे स्टेरिओ केमिस्ट्रीवरनं तुम्ही इक्विटोरियल एक्सिल आहे ते राईट डाऊन करू शकतात. ठीक आहे, आता बघा अदर क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन वाय द फॉलोइंग. एक्सप्लेन वाय फॉलोइंग कीटोन्स कॅन बी इझिली इपिमिराइज. कशी होते ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. तुम्हाला स्ट्रक्चर राईट डाऊन पण करून दिलं असेल कदाचित आणि तुम्हाला फाइंड आउट करायला लावलं असेल. ठीक आहे, आता बघा तुम्हाला हे सिम्पल माहिती आहे की हे कसलं आहे, पर हायड्रो फिनाथिसिनचं स्ट्रक्चर आहे. बरोबर की नाही, फक्त इथं किटोनिक ग्रुप प्रेझेंट आहे, किटोनिक ग्रुप प्रेझेंट आहे आणि याची एपिमिराइज रिॲक्शन कशी होईल ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. आता त्यांनी काय सांगितलं, सिस सिन ट्रान्स सांगितलं आहे. सिस सिन ट्रान्स स्टेरिओ स्ट्रक्चर काढून दिलं आहे बघा. ठीक आहे, बेस इपिमिरायझेशन इज फास्ट सिम्पल असंही तुम्हाला रिंगमध्ये दाखवलं आहे आणि चेअर फॉर्ममध्ये पण दाखवलं आहे. ठीक आहे, आता दोघांमध्ये डिफरन्स कसं आढळतं आहे ते बघा. याच्यामध्ये काय ते हाय एनर्जी येते आणि एनर्जी किती येते, 3.6 किलो कॅलरी. कारण की ते इंट्रॅक्शन वाढून जात आहे. ठीक आहे, किती येत आहेत मग, म्हणजे एका याची किती इंट्रॅक्शन सांगितलं आपण, 0.9 आहे. म्हणजे इथं किती येते तुमचं 4 येत आहेत. म्हणजे तुम्हाला किती आहे, 3.6 येणार आहे. ठीक आहे, आता इथं किती आहे, लोअर एनर्जी आहे. म्हणजे इथं एकच इंट्रॅक्शन आढळणार आहे. तेच तुम्हाला आन्सरमध्ये राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, काय सांगितलं की द बेस्ट कॅटलिस्ट इपिमायझेशन ऑफ अबो किटोन द सिस सिन ट्रान्स. याच्यामध्ये आयसोमर द कार्बनायझेशन कार्बोनिल ग्रुप इपिमिराइज सिस सिन ट्रान्स आयसोमर हॅव्हिंग द एनर्जी किती दाखवली, 3.6 किलो प्रमाणे ड्यू टू द स्टेरिक इंट्रॅक्शन आढळतं आहे. ओके, इट इज द लेस स्टेबल वाईल द प्रोडक्ट फ्रॉम द मोर विथ द. आता स्टेरिक इंट्रॅक्शन म्हणजे लेस स्टेबल झाला. तो स्टेरिक इंट्रॅक्शन जेवढं वाढेल तेवढं तो कमी त्याची लेस स्टेबल होत जाईल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये किती कसं दाखवलं की फ्रॉम द 0.9 किलो एनर्जी देअर फॉर द सिस सिन ट्रान्स इपिमिराइज फास्ट इन टू द ट्रान्स अँटी ट्रान्स. कारण की याची लोअर एनर्जी असेल मग तो काय करेल,
मोस्ट स्टेबल कंपाऊंड होऊन जाईल, बरोबर की नाही. तेच तुम्हाला राईट डाऊन केलं की सिस ट्रेन ट्रान्स डिग्नाइज नॉट प्रोडक्ट फ्रॉम दी हायर एनर्जी. कशी एनर्जी होती त्याची, हाय एनर्जी स्टेबल बिटवीन द ट्रान्सिन ट्रान्स. दोघे तुम्ही राईट डाऊन केले. ठीक आहे. आता ते स्ट्रक्चर तुम्ही याच्यामध्ये बोट फॉर्मेशन, म्हणजे इथं बोट फॉर्मेशनमध्ये येणार आहे. तुम्ही चेअर फॉर्ममध्ये काढण्यात हवं. इथं तुमचं जे सेकंड स्ट्रक्चर येईल ते कसं येईल, बोटमध्ये येईल. बोटची एनर्जी तुम्हाला माहिती किती येते, 7.0 किलो कॅलरी पर मोल येते. म्हणून हा फॉर्म्युला काय नाही होणार, हा सिम्पल याची एनर्जी तर राईट डाऊन केली. ठीक आहे. एवढंच आन्सरमध्ये लिहिणार तुम्ही. आता तुम्हाला कसेही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, म्हणून प्लीज थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. आता जर तुम्हाला सपोज क्वेश्चन जर असा विचारला, फिनॉल ए, म्हणजे मी तुम्हाला पुढे दाखवते, तुम्ही आधी क्वेश्चन बघून घ्या. फिनॉल ए शोन बिलो दी कार्बॅनॉल B and C by catalytic hydrogenation. These compounds are oxidized into ketone D and E. When this product ketone is not epimerized by while base while other in the epimerized assign the structure B C D E F. Explain and the result. तुम्हाला स्ट्रक्चर पण दिलेले असतील, तुम्हाला त्याच्यावरनं काय करायचं असेल. कार्बॅनॉल सांगितलं, हे कसलं स्ट्रक्चर तुम्हाला सर्वांना माहिती, कार्बॅनॉलचं स्ट्रक्चर आहे. फिनॉल तुम्हाला फॉर्मेशन करायचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये सगळे येतील तुमच्याकडे जे 6 टाईप्स असतील. ठीक आहे. Fपर्यंत तुम्हाला राईट डाऊन करायला लावले आहेत. आणि मग तुम्ही यांचं काय करणार आहे, कशामध्ये करणार आहे, चेअर फॉर्ममध्ये करणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ते इझिली लक्षात येईल. आता हा तुम्ही सिम्पल फिनॉल काढला आहे, त्याचं सिम्पल रिडक्शन केलं, कुठलं यूज केले, हे दोघे यूज केले. ठीक आहे. इथं बघा चेंजिंग झालं आहे, बीमध्ये, सीमध्ये पण चेंजिंग झालं आहे. यांची बघा हे याच्यामध्ये चेंज होत आहे. ठीक आहे. आता बघा तुम्ही जो बीपासून करणार तो स्लो होत जाईल. इथं काय फॉर्मेशन झालं आहे, जिथं जिथं चेंजिंग होतं आहे तिथं तेवढं लक्षात ठेवा, बाकी लक्षात काही ठेवू नका. ठीक आहे. आणि इथं ऑक्सिडेशन होते, म्हणजे सिम्पल फाय काय होतं आहे, ऑक्सिडेशन म्हणजे किती काय डबल फॉर्मेशन होईल. ऑक्सिडेशन इथं काय होईल, फास्ट होईल. तुम्हाला अशा टाईपमध्ये मिळणार ई. ठीक आहे. ट्रान्स अँटी सीन मिळणार आणि त्याची एनर्जी तुम्ही राईट डाऊन केली. ठीक आहे. हा ट्रान्सिन सीस मिळणार आहे. ठीक आहे. इथं काय होईल, बेस इपिमरायझेशन, नो बेस इपिमरायझेशन फॉर्मेशन होणार आहे. आणि इथं काय होईल, बेस इपिमरायझेशन फॉर्मेशन होणार आहे. ठीक आहे. याला काय सांगणार, ट्रान्स अँटी ट्रान्स. आणि हा काय, ट्रान्स इन ट्रान्स. एनर्जी दिली आहे, दोघांची एनर्जी रिक्वायर केली. ठीक आहे. जी F Gपर्यंत तुम्ही राईट डाऊन केले. आता यालाच तुम्ही चेअर फॉर्ममध्ये राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही आन्सरिंगमध्ये लिहिलं पण आहे, तेच लिहिलं जे रिॲक्शनमध्ये केलं आहे ना, तेच तुम्ही राईट डाऊन करा. इन द ऑक्सिडेशन ऑफ द OH ग्रुप द मोस्ट स्टेरिकली हिंड्रन्स. कसं येते बघा स्ट्रक्चर, मोस्ट स्टेरिकली हिंड्रन्स येतं आहे. ओके. OH ग्रुप अंडरगो द फास्टर ऑक्सिडेशन द लेस स्टेरिकली हिंड्रेड अल्कोहोल ऑब्स्ट्रक्शन इन द हायड्रोजन इज मोर इम्पॉर्टंट. बघा तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स जाणवेल. ओके. आणि आता ह्या एपासून तुम्हाला रिडक्शन करायचं आहे इथं, आणि ह्या बीपासून तुम्हाला काय करायचं आहे, कसं होईल ते बघू आपण आधी पुढे. ठीक आहे. तुम्ही इथपर्यंत राईट डाऊन केलं आहे, हे चेअर फॉर्ममध्ये करतायत तुम्ही. ओके. आता बघा एपासून तुम्हाला असा टाईप म्हणणार आहे आणि एनर्जी दिली, म्हणजे तुम्ही जसंच तसं राईट डाऊन करतायत. ते तुम्ही जे रिंगमध्ये दिले ना ते फक्त चेअरमध्ये राईट डाऊन केले. ठीक आहे. बाकीचं ॲज इट इज सेम आहे. ठीक आहे. फास्ट ऑक्सिडेशन होईल इथं, आणि इथं काय येईल, नॉन ऑक्सिडेशन येईल टेक्स प्लेस. ठीक आहे. नंतर नेक्स्ट काय येईल, बेस इपिमरायझेशन फॉर्मेशन ऑफ द बोट कॅन नॉट बी अचीव. काय सांगितलं की इझिली फॉर्म होणार नाही. ठीक आहे. विथ द मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन. ई इझिली कन्वर्टेड इंटू द F रिड्यूस द स्टेरिक इंट्रॅक्शन अँड एनर्जी ऑफ मॉलिक्यूल. तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या, मला माहिती कन्फ्युजन वाढणार आहे तुमच्यावालं. सिम्पल तुम्ही काय केलं आहे, दिलेलं आहे तुम्हाला